सांगलीमध्ये वारणा नदीचं पाणी आता पात्राबाहेर येऊ लागलंय। 5 किलोमीटर पर्यंत वारणेचा पूर आता पसरताना दिसतो आहे। वारणेच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे आणि चांदोली धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गामुळे वारणा नदीला मोठा पूर आलेला आहे। वारणा नदीचं पाणी सुमारे 5 किलोमीटर पर्यंत आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे आता अनेक गावांचा संपर्क तुटायला सुरुवात झाली आहे। कृष्णेचं पाणी देखील पात्राबाहेर आलंय, तर वारणा नदीचं पाणी देखील पात्र सोडून 5 किलोमीटर परिसरामध्ये सध्या पसरल्याचं चित्र आहे। दरम्यान कोयना धरण परिसरामध्ये काय परिस्थिती आहे? विसर्ग वाढल्यामुळे कसबे डिग्रस गावाला सध्या पाण्याचा विळखा पडणार आहे। तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे आता कसबे डिग्रस आणि मौजे डिग्रस या दोन्ही गावांना जोडणारा पूल देखील बंद करण्यात आलेला आहे। तसेच आता कसबे डिग्रस आणि मौजे डिग्रस या दोन्ही गावांना पुराचा विळखा पडण्यास देखील सुरुवात झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला कसबे डिग्रस या गावातील काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, कायम कसबे डिग्रस आणि मौजे डिग्रस या दोन्ही गावांना पुराचा विळखा पडतो। ऐनवेळी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो, त्यामुळे पाणी शिरण्यास सुरुवात होते। काय नेमक्या या गावातील ग्रामस्थांच्या समस्या आहेत? साहेब, काय आहे, कोयनेतून जो विसर्ग होतोय त्याचं नियोजन नाही आहे साहेब। त्याचं नियोजन नसल्यामुळे काय होतंय, पाक अंकोलखोप पासून ते पाक सांगलीवाडी खालच्या भागापर्यंत जे पाण्याची पातळी जी वाढते ते भयंकर अचानकच वाढते आणि त्याची प्रशासन आम्हाला खबर देत नाही। त्या खबरीचं काय होतं, नेमकं त्यावेळेला तुम्ही सांगताय 10,000 सोडलं, पण देताना तुम्ही सोडताना सांगताय 25,000 सोडत असताय। त्यामुळं मौजे डिग्रस कसबे डिग्रस ह्या दोन्ही गावांचा पूर्ण म्हणजे बाजूला पाण्यानं वेढा टाकल्यामुळे नाही आम्हाला कुठेही हलता येत नाही। माहिती पूर्ण मिळाली नसल्यामुळे आमचा समाज किंवा आमचा गाव हा पूर्ण अंधारात राहतोय। त्यामुळं माहितीही लवकरात लवकर मिळत नाही आणि आमचा समाज मग इथंच राहिल्यामुळे आम्ही पुरात पूर्ण अडकतोय। अडकल्यामुळं सगळ्या गावाला आमच्याकडे लक्ष द्यावं लागते। गावातली सुद्धा माणसं असतात, गावातली जनावरं, सगळं गाव आमच्याकडे लक्ष देऊन असते। त्यामुळे प्रशासनानं पूर्णपणे आमच्या समाजाकडं, आमच्या इथल्या पुलाकडं लक्ष द्यायला पाहिजे की आम्ही इथं किती अडचणीत आहे। त्यापेक्षा पहिला आम्हाला पूर्ण माहिती द्या की एवढं पाणी वाढणार आहे, तेवढं वाढणार आहे किंवा किती दिवसात वाढणार आहे। एक महिन्यापूर्वी आम्हाला माहिती द्या। 1 महिन्यापूर्वी माहिती जर दिला तर आम्ही स्थलांतरित होऊ शकतो बाहेरच्या ठिकाणी।